नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या वयोश्री योजना महाराष्ट्र अंतर्गत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। वयोश्री योजना महाराष्ट्र काय आहे आणि या योजनेअंतर्गत कोणाला मदत दिली जाणार आहे, तसेच या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्येष्ठ नागरिकांना वयाअभावी जीवन जगताना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागतं व त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या भासते। त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे या योजनेअंतर्गत त्यांना त्यांच्या आवश्यक साधनांसाठी व अनेक प्रकारच्या उपचारासाठी सलग 3,000 रुपयाची मदत केली जाणार असून ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। वयोश्री योजना महाराष्ट्र ही योजना महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात येते। लाभार्थी राज्यातील रहिवासी असावेत व त्यांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे। लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम ही 3,000 रुपये असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। वयोश्री योजना महाराष्ट्र पात्रता या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणं आवश्यक आहे। वय वर्ष 65पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे 20,000पर्यंत असावे। तसेच तुम्ही या अगोदर कोणत्याही स्थानिक संस्थेतून साधने घेण्यासाठी कोणतीही मदत घेतलेली नसावी। तुमच्याकडं BPL रेशन कार्ड असणं आवश्यक आहे। तसेच तुमच्याकडे स्वतःचं बँक खातं असणंसुद्धा आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलेली रक्कम प्राप्त होईल। वयोश्री योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, जन्म प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र, बँक पासबुक खाते, मोबाईल नंबर, मतदार कार्ड आणि रहिवासी दाखला। वयोश्री योजना महाराष्ट्र कार्यपद्धत: लवकरच या योजनेअंतर्गत पोर्टल तयार करण्यात येईल आणि त्या पोर्टलवर सर्व ज्येष्ठ लाभार्थी नागरिकांचे रजिस्ट्रेशन होईल। तसेच योजनेसाठी कोणकोणते नागरिक पात्र ठरले याविषयीची संपूर्ण माहिती तिथे दिलेली असेल। पात्र ठरलेल्या नागरिकांचे फॉर्म तपासून त्यांची माहिती योग्य किंवा अयोग्य तसेच अपलोड केलेली सर्व कागदपत्रे पाहून त्यांना योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी वरील अधिकाऱ्याकडे त्याचा फॉर्म पाठवण्यात येईल। त्यानंतर सर्व प्रक्रिया झाल्यानंतर लाभार्थी ठरलेल्या नागरिकांची लिस्ट सरकारकडून जारी करण्यात येईल। ती लिस्ट तुम्ही योजनेच्या पोर्टलवर सहजपणे पाहू शकता। अंतिम टप्प्यात लाभार्थी ठरलेल्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये योजनेअंतर्गत 3,000 रुपये रक्कम प्रदान करण्यात येईल। धन्यवाद।